फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑन सेइंग प्लीज रिटन बाय एजी गार्डनर यांनी लिहिलेल्या प्रोजचे आईस ब्रेकर्स पाहिले. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ब्रेन स्टॉर्मिंग ऑफ ऑन सेइंग प्लीज रिटन बाय एजी गार्डनर and the activity number, that is A1, and the sub activity comes under the A1 is that from groups and explain the following words with examples. You can take help of your teacher. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ सांगून ते शब्द तुमच्या वाक्यामध्ये ते शब्द वापरून वाक्य तयार करा. यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकाची मदत घेऊ शकता. And the list of the word given below is as follows: humility, self-esteem, gratitude, courtesy, generosity, sympathy, empathy. And the meaning of this word is given here. Humanity means modesty or mankind. माणुसकी किंवा दयाळूपणा असणारी व्यक्ती म्हणजे humanity. An example prepared by using the word humanity is given here. We should always show humanity for poor. आपण नेहमी गरिबांबद्दल माणुसकी किंवा दयाळूपणा दाखवला पाहिजे. द सेकंड वन इज हिअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम मीन्स सेल्फ रिस्पेक्ट और सेंटिमेंट. स्वआदर किंवा आत्मप्रतिष्ठा असणारी व्यक्ती. अँड द एक्झाम्पल हिअर इज राम ऑलवेज ट्रायज टू इन्क्रीज हिज सेल्फ इस्टीम बाय थिंकिंग पॉझिटिव्हली. नेहमी सकारात्मक विचार करून राम स्वतःचा आत्मप्रतिष्ठा किंवा स्वादर वाढवण्याचा प्रयत्न करतो. ग्रॅटिट्यूड मीन्स थँकफुलनेस और ॲप्रिशिएशन. अँड द एक्झाम्पल ऑफ ग्रॅटिट्यूड इज चिल्ड्रन शूड हॅव ग्रॅटिट्यूड फॉर देअर पॅरेंट्स. मुलांनी नेहमी आपल्या आईवडिलांबद्दल कृतज्ञता असलं पाहिजे किंवा असावं. कर्टसी मीन्स पॉलाइट और प्लीजंट बिहेवियर दॅट शोज रिस्पेक्ट फॉर अदर पीपल. विनम्रता किंवा सौजन्य असणारी व्यक्ती. And here example is the person having courtesy can win the hearts of others. ज्या व्यक्तीमध्ये सौजन्य असतं तो नेहमीच दुसऱ्यांची मनं जिंकतो. Generosity means quality of being generous, abundance, richness. औदार्य, मनाचा मोठेपणा असणारी व्यक्ती means generosity. She offered him money and showed his generosity. त्याने त्याला पैसे दिले आणि मनाचं औदार्य दाखवलं. नेक्स्ट sympathy. Sympathy means sameness of feelings, pity or compassion. म्हणजे सहानुभूती. I sent my sympathy to the families of COVID-19. कोरोना बाधितांच्या कुटुंबासाठी मी माझी सहानुभूती पाठवली किंवा मी सहानुभूती दर्शवत आहे. Empathy means ability to understand and share the feelings of another or warmness. means सहानुभूती किंवा दुसऱ्याची भावना ही माझी स्वतःची भावना आहे असं समजणे. दुसऱ्याच्या दुःखाच्या ठिकाणी स्वतःला समजणं, स्वतः आहे असं सांगणं म्हणजेच इम्पथी. मदर ऑलवेज हॅज इम्पथी फॉर हर चिल्ड्रन. आईला नेहमी आपल्या मुलांबद्दल इम्पथी असते. ओके. द सेकंड ॲक्टिव्हिटी इज हॅव अ ग्रुप डिस्कशन ऑन द टॉपिक द नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. आपण ज्या ठिकाणी काम करत असतो ॲज अ एम्प्लॉयर म्हणून त्या ठिकाणी सॉफ्ट स्किल्स असण्याची का गरज असते. वी नीड द टू टाईप्स ऑफ दी स्किल्स. दॅट इज द एज्युकेशनल और वी कॅन कॉल इज अ मेंटल स्किल्स अँड द सेकंड वन इज द सॉफ्ट स्किल्स. अँड द सॉफ्ट स्किल्स हेल्प अस टू हाऊ टू यूज द आवर एज्युकेशनल अँड क्वालिफिकेशनल स्किल्स वाईल वर्किंग ॲट अ प्लेस. म्हणजेच या ठिकाणी आपल्या बौद्धिक कार्याबरोबर आपल्याला काही इतर कौशल्य असण्याची सुद्धा गरज असते की जेणेकरून आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभावीपणे काम करू शकतो. तर ती काही आपल्याला का गरज आहे त्यासाठी आपल्याला काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि हे पॉईंट्स वापरून आपल्याला त्याची नीड किंवा गरज सांगायची. रिटन अँड वर्बल कम्युनिकेशन, वेज ऑफ इंटरॅक्टिंग विथ अदर्स, क्रिएटिव्ह ॲबिलिटीज, इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजेच या ठिकाणी सॉफ्ट स्किलमध्ये रिटन आणि वर्बल कम्युनिकेशन येतं. वेज ऑफ इंटरॅक्शन विथ अदर्स, आपण दुसऱ्याबरोबर कसं इंटरॅक्शन करतो, कसं वागतो. क्रिएटिव्ह ॲबिलिटी, आपली सृजनशीलता कशी आहे, आपल्यामध्ये काही नवीन निर्माण कौशल्य आहे का. इमोशनल इंटेलिजन्स, आपण एखादी परिस्थिती कशी हाताळतो ह्या गोष्टींना महत्त्व आहे. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की सॉफ्ट स्किलमध्ये
communication, teamwork, adaptability, problem solving, creativity, work ethic, interpersonal skills, time management. This comes under the soft skills. Such type of soft skills are very important when we are working at a place. त्याच्यामध्ये नीड ऑफ सॉफ्ट स्किल्स ॲट वर्क प्लेस. मग का गरज आहे? मी काही पॉईंट टाकून दिलेले आहेत. क्वालिटी ऑफ वर्क प्रूव्ज वेन वी यूज आवर इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ अँड स्किल्स टुगेदर विथ कोलॅबरेशन. कामाची क्वालिटी कधी चांगली होती? ज्यावेळेस आपल्यामध्ये असणाऱ्या स्ट्रेंथ आणि स्किल्स आपण एकत्र वापरतो तेव्हा. मग या ठिकाणी रिटन आणि वर्बल कम्युनिकेशनमध्ये या ठिकाणी हे बोलण्याचं आणि लिखाणाचं आपलं जे सॉफ्ट स्किल आहे हे कशा प्रकारे उपयोगी होऊ शकतं? गुड रिटन अँड वर्बल कम्युनिकेशन इज इसेन्शियल टू सेंड अँड अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन क्विकली अँड ॲक्युरेटली ॲट वर्क प्लेस. जर आपलं शाब्दिक आणि बोलीभाषेमधलं कौशल्य जर चांगलं असेल तर आपण या ठिकाणी दुसऱ्याला एखाद्या बिझनेसमध्ये असणारा मेसेज किंवा कोणती गोष्ट सांगायची ती सहजपणे समजून घेऊ शकतो, सांगू शकतो आणि ॲक्युरेटली अगदी काटेकोरपणे बिनचूक काम करू शकतो. नेक्स्ट, एम्प्लॉई हॅव्हिंग गुड कम्युनिकेशन स्किल इम्पॅक्ट द अदर्स इफेक्टिव्हली टू रन द बिझनेस. ज्या कामगाराकडे एम्प्लॉईकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असतं, संभाषण कौशल्य असतं, तो या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालवू शकतो. नेक्स्ट, वेज टू इंटरॅक्टिंग विथ अदर्स. दुसऱ्याबरोबर वागताना किंवा देवाणघेवाण करताना या ठिकाणी हे सॉफ्ट स्किल कशा प्रकारे उपयोगी येऊ शकतं? द वे टू इंटरॅक्टिंग विथ अदर्स, इट इज युजफुल टू निगोशिएटिंग टू गिव्ह प्रॉपर कस्टमर सर्व्हिस. एखाद्या कस्टमरला योग्य प्रकारची सुविधा देण्याचं, निगोशिएटिंग करण्याचं कुवत आपल्याला याच्यामुळे येते. इट स्प्रेड्स नेटवर्क और सॉफ्ट स्किल स्प्रेड्स. दिस टाइप ऑफ सॉफ्ट स्किल स्प्रेड्स नेटवर्क अराउंड द वर्क प्लेस. आपल्या स्वभावतली असणारे जे काही वातावरण आहे हे वातावरणाचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आपल्या व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी करण्याचं काम ह्या सॉफ्ट स्किलमुळे होतं. इट इंटरॅक्ट विथ अदर्स बाय प्रेझेंटेशन. आणि या ठिकाणी ह्याच्यातूनच आपलं प्रेझेंटेशन वाढत जातं किंवा आपण या ठिकाणी या इंटरॅक्टिंग असणाऱ्या सॉफ्ट स्किलच्या साहाय्याने आपलं प्रेझेंटेशन करू शकतो. इट बिल्ड्स टीमवर्क अँड हेल्प्स टू सॉल्व प्रॉब्लेम्स. याच्यामुळं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं टीमवर्क होतं आणि प्रॉब्लेम्स सॉल्व केले जातात. नेक्स्ट म्हणजे क्रिएटिव्ह ॲबिलिटी. दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सॉफ्ट स्किल विच इज important or needed at a workplace. It is need of time. That creative ability is the need of time and it is the new way to look and think about the work in different way. ज्या व्यक्तीकडं सर्जनशीलता आहे ते व्यक्ती कामाकडं त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो कामाकडं पाहतो, आपले काम करत असतो आणि त्याच्यामुळेच नक्कीच इफेक्टिव्ह काम होतं. इट अलाउज टू यूज new innovative ideas. The person who have a creative ability can use the new innovative ideas in his work. It helps to solve complex problems and helps to approach the task easily. With the help of creative abilities we can solve the complex problems. कठीणातले कठीण समस्या आपण सहजपणे सोडवू शकतो किंवा त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि लास्ट वन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, लास्ट बट नॉट इन द लिस्ट, इज इमोशनल इंटेलिजन्स. इट इज अ की कंपोनंट टू अ ग्रेट लीडर. EQ or emotional intelligence, IQ. Emotional intelligence is a key component to a great leader. It strengthens the leadership and culture of company with other values. या ठिकाणी लिडरशिपची असणारी भूमिका स्ट्रेंथन करण्याचं, त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स करत असतो आणि कंपनीमध्ये असणारे जे इतर व्हॅल्यूज, ह्या व्हॅल्यूजशी इंट्रॅक्शन करण्याचं, त्याच्याशी ते सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम इमोशनल इंटेलिजन्स करत असतो. द पर्सन हू इज अ लीडर इन अ कंपनी ऑर अ वर्क प्लेस मस्ट हॅव अ इमोशनल इंटेलिजन्स. इट हेल्प्स एम्प्लॉयर्स टू अंडरस्टँड, manage and reason with emotions. It helps employees to understand,
मॅनेज अँड रिझन विथ इमोशन्स. एखादी समस्या असेल ती समजून घेणं, त्याचं मॅनेजमेंट करणं आणि त्याचं कारण शोधणं, हे सगळं इमोशनल इंटेलिजन्स असणारा लीडरच करू शकतो. इट इज युजफुल इन बिझनेस डिसिजन्स, हाय प्रेशर सिच्युएशन्स, कॉन्फ्लिक्ट सॉल्विंग एक्सेट्रा. एखाद्या बिझनेसमध्ये एखादा डिसिजन घ्यायचा असेल, एखादा हाय प्रेशर सिच्युएशन, अचानक गंभीर परिस्थिती आली, काही वाद झाले काय आणि त्याच्यावरती जर उपाय करायचा असेल तर या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स त्या लीडरकडे असणं खूप गरजेचं आहे. मॅनेजर हँडल्स द सिच्युएशन विथ इमोशनल इंटेलिजन्स ऑफ managers handles the situations with the emotional intelligence effectively. Managers handles the situations with emotional intelligence effectively. म्हणजेच कार्यक्षमपणे या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्स असणारा मॅनेजर सगळ्या परिस्थिती हाताळत असतो. थैंक यू फ्रेंड्स. अब तक मेरे ज्युनियर कॉलेज इंग्लिश स्टडीज या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारं बेल आयकॉन दाबा, म्हणजे या ठिकाणी पुढे राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आणखी व्हिडिओ पाहता येतील आणि ॲक्टिव्हिटीज पाहता येतील.